या आपल्या छोट्याशा उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप माननीय मद्रेवारजींनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा भारती आयोजित आजच्या या मेडिकल रुग्ण तपासणीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित मंचावरले बाजीराव जाधव सर, भोसरीकर सर, विभाग सेवा प्रमुख आमचे रवी जोशी, या नगराचे कार्यवाह सुनीत पाटील, सहकार्यवाह धनराजजी, या सेवा भारतीचे नितीनजी चांबले आणि सर्व मंडळी, या ठिकाणी या भागातील सर्व उपस्थित मंडळी आणि आपली तपासणी करण्यासाठी आलेले या रुग्णालयाचे सगळे कर्मचारी, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे, आपल्याला माहितच असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष झाली आणि शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी वर्षातला हा सेवा भारतीचा उपक्रम आहे. आपल्या सर्वांसाठी संघाचे कार्यकर्ते 100 वर्षामध्ये काय काय काम करत असतील, संघ काय करतो, 1 तासाची शाखा असते. या शाखेच्या वतीनं आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे केशव वस्तीतल्या कैलास प्रौढ शाखेचा, आपल्या भागातल्या बऱ्याच मंडळीला ती शाखा माहीत असेल किंवा नसेल. ज्यांना माहीत नाही त्यांनी त्या शाखेवर एकदा प्रवास करावा. सकाळी 7 ते 8 ती शाखा असते. आपण जावं त्या शाखेवर, 1 तासाची शाखा असते. आपल्या परिवारातील मुलांना, आपल्या नातवांना त्या ठिकाणी शाखेवर आणावं. व्यक्ती निर्माण करण्याचं काम जे संघ करतो, ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी संघाने 100 वर्षामध्ये काम केलेलं आहे. त्यातलाच हा सेवा भारती एक उपक्रम. सेवा भारतीचं माहीतच असेल आपल्याला की सेवा भारतीनं ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आलेली असेल, अनेक ठिकाणचे संकट आलेली असेल, कोरोना काळामध्ये डब्बा देणं असेल प्रत्येकाच्या घरी जाऊन, किंवा आतामध्ये लातूरमध्ये अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी लातूरमधल्या 32 वस्त्यांमध्ये सुद्धा सेवा भारतीच्या वतीने त्यांना घरामध्ये पाणी शिरलेलं असताना घरात शिजवता येत नव्हतं अन्न, त्या ठिकाणी अन्न पुरवठा केले. घरावर ताडपत्री देण्यात आली. त्यांना त्या ठिकाणी रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. अशा पद्धतीचे उपक्रम राबवणारी ही सेवा भारती आज आपल्या भागामध्ये कैलास प्रौढ शाखेच्या वतीने हा उपक्रम घेतात. आपण भाग्यवान आहेत की आपल्या दारी ह्या 2 गाड्या आलेल्या आहेत. जे आपण ते समोर ज्या 2 गाड्या बघतो ते पण सेवा विषयातूनच निर्माण झालेल्या गाड्या आहेत. महिलांची जी तपासणी आहे त्या ठिकाणी मेमोग्राफीमध्ये ती 55 लाख रुपयाची गाडी आहे आणि जर तपासायला गेलं हॉस्पिटलमध्ये ते 5 ते 10 हजार रुपये खर्च आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी मोफत आहे. आपल्या सर्व परिवारातल्या महिलांची त्या ठिकाणी मेमोग्राफी तपासणी करून घ्यावी. आपण डोळे तपासणी पण शिबिर करून याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि या शिबिराचा आपण लाभ घेऊन आपल्याकडे या शिबिराच्या माध्यमातून काय घेतात ही शिबिर, ही 1 तासाची शाखा म्हणून हे शिबिर आयोजित करण्यात आले. 1 तासाच्या शाखेवर जमते आणि जमल्यानंतर काय करतात, 1 तासामध्ये जवळपास 15 ते 20 कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये 1 तासामध्ये त्याचं नियोजन या ठिकाणी लागलं जातं. त्यातून हा आजचा उपक्रम लागलेला आहे. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वांनी आपण तपासणी धन्यवाद.